फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. सेशनला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पर्सनलाइज नोटिफिकेशन करता बेल आयकॉनला प्रेस करा. ओके, सो सेशनला सुरुवात करूया आपण. तर आज 8 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज बघून घेऊया की 8 जूनला कोणते इम्पॉर्टंट डेज असतात. सो 8 जूनला असतो वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे, वर्ल्ड ओशन डे आणि नॅशनल बेस्ट फ्रेंड डे. ओके, सो ब्रेन ट्यूमर डे हा सेलिब्रेट करण्यात येतो 8 जूनला. अवेअरनेस पसरवण्याकरता ज्या फॅमिलीज मध्ये ज्या पर्सनला ब्रेन ट्यूमर आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस रेज करण्याकरता ब्रेन ट्यूमर डे, वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे हा सेलिब्रेट करण्यात येतो. ओके, सो या वर्षीची थीम काय आहे ब्रेन ट्यूमर डे ची? ब्रेन हेल्थ अँड प्रिव्हेन्शन. तो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारण्यात आलं की 2024 ची वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे ची थीम काय होती? तर थीम आहे ब्रेन हेल्थ अँड प्रिव्हेन्शन. आणि तुम्हाला क्वेश्चन असा पण येऊ शकतो एक्झाम मध्ये की वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे हा कोणत्या दिवशी सेलिब्रेट करण्यात येतो? तर 8 जूनला हा, म्हणजे त्याचा अवेअरनेस पसरवण्याकरता 8 जूनला हा साजरा करण्यात येतो. नेक्स्ट आहे वर्ल्ड ओशन डे. तर वर्ल्ड ओशन डे हा पण 8 जूनला सेलिब्रेट करण्यात येतो आणि त्याची या वर्षीची थीम आहे अवेकन न्यू डेप्थ. ओके, अवेकन न्यू डेप्थ ही त्याची या वर्षीची थीम आहे वर्ल्ड ओशन डे ची. नेक्स्ट आहे नॅशनल बेस्ट फ्रेंड डे. हा पण 8 जूनला सेलिब्रेट करण्यात येतो. तर हे झाले आपले इम्पॉर्टंट डेज 8 जूनचे. आता नेक्स्ट बघूया आपण न्यूज. ओके, सो न्यूज आहे इंडियन शूटर आहे सरबजोत सिंग. सरबजोत सिंग यांनी ISSF वर्ल्ड कप 2024 जे की झालं जर्मनीच्या मुनिच मध्ये, तर तिथे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे मेन्स 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट मध्ये. तो त्यांनी जे मेडल जिंकलेलं आहे ते फर्स्ट मेडल झालेलं आहे इंडियासाठी त्या इव्हेंटचं. तर त्या इव्हेंट मध्ये जे गोल्ड मेडल जिंकलेले आहे किंवा कोणतं पण मेडल जिंकलेले आहे, तर सरबजोत सिंग यांनी त्या इव्हेंट मध्ये इंडियासाठी हे फर्स्ट मेडल जिंकून आणलेलं आहे. ओके, तर सिंग यांनी स्कोर केलेला आहे 242.7 स्कोर करत त्यांनी फिनाले मध्ये गोल्ड मेडल जिंकलेला आहे. नेक्स्ट बघूया आता सिल्वर आणि ब्रॉन्झ कोणाला मिळालेला आहे. तो चायनाचे शुआन गु यांनी 242.5 स्कोर करत सिल्वर मेडल जिंकलेला आहे. नेक्स्ट आहे जर्मनीचे रॉबिन वॉल्टर यांनी 220 हा स्कोर करत फिनाले मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. आता नेक्स्ट आहे की त्या सेम शूटिंग इव्हेंट आहे जे झालेलं होतं लास्ट इयरला ISSF वर्ल्ड कप भोपाल इथे. ओके, तर तिथे पण सरबजोत सिंग यांनी हे जिंकलेले होते तिथे लास्ट इयरला पण, जे भोपाल मध्ये ISSF वर्ल्ड कप झालेलं तिथे सेम शूटिंग इव्हेंट मध्ये. त्यांनी आणखी 2023 मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे बाकू इथे, जे झालेलं होतं एअर पिस्टल मिक्स टीम. तर एअर पिस्टलचे जे मिक्स टीमचा इव्हेंट होता त्यामध्ये त्यांनी 2023 मध्ये बाकू इथे मिक्स टीम मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. तो आता इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन बद्दल बघूया, म्हणजे ISSF. ओके, ISSF चा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. तर फाउंड कधी झालेला आहे? फाउंडेड इस्टॅब्लिश कधी झालेला आहे? 1907. हेडक्वार्टर आहे जर्मनी मुनिच मध्ये. प्रेसिडेंट आहे लुसियानो रोझी आणि सेक्रेटरी जनरल आहे विली ग्रिल. ओके, सो ही न्यूज आपली होती की ISSF वर्ल्ड कप 2024 इथे जे जर्मनी मध्ये झालेला, जर्मनीच्या मुनिच मध्ये, त्यामध्ये मेन्स 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट मध्ये सरबजोत सिंग, इंडियाचे सरबजोत सिंग आहे शूटर, त्यांनी गोल्ड मेडल हे जिंकलेलं आहे. नेक्स्ट बघूया न्यूज आपण आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे मर्जरची. तर कोणाकोणाचं मर्जर झालेलं आहे? एअर इंडिया आणि विस्ताराच्या मर्जरसाठी द नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल NCLT यांनी अप्रुव्हल दिलेला आहे. ओके, तर या अप्रुव्हल मुळे काय होणार आहे? वर्ल्ड लार्जेस्ट एअरलाईन ग्रुप बनण्यासाठी एक
पाथ मिळणार आहे. ओके, एक वे तयार झालेला आहे, क्रिएट झालेला आहे. कशासाठी? वर्ल्ड लार्जेस्ट एअरलाईन ग्रुप हा बनण्यासाठी. तो नोव्हेंबर 2022 मध्ये जेव्हा पोस्ट मर्जर जे आहे ते मर्जर अनाऊन्स कधी झालेलं होतं? नोव्हेंबर 2022 मध्ये मर्जर अनाऊन्स झालेलं होतं. तेव्हा त्यांनी सिंगापूर एअरलाइन्सनी काय केलेलं आहे? सिंगापूर एअरलाइन्स 25.1% स्टेक एअर इंडियामध्ये घेणार आहेत. ओके, एअर इंडियातला जो 25.1% स्टेक आहे ते सिंगापूर एअरलाइन्स त्याच्यामध्ये एक्वायर करणार आहेत. तर आता विस्तारा जी आहे, विस्तारा ही कोणाकोणाची जॉईंट व्हेंचर आहे? विस्तारा ही सिंगापूर एअरलाइन आणि टाटा ग्रुपची जॉईंट व्हेंचर आहे. सो हे पण लक्षात ठेवा की विस्तारा ही जॉईंट व्हेंचर आहे सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा ग्रुपची. नेक्स्ट, टाटा ग्रुप टूक ओव्हर द रेन ऑफ लॉस मेकिंग एअर इंडिया इन जानेवारी 2022. तर जानेवारी 2022 मध्ये टाटा ग्रुपने काय केलेलं आहे? जी एअर इंडिया जी आहे ती लॉस मध्ये होती, तर तेव्हा त्यांनी टाटा ग्रुपनी एअर इंडियाला काय केलेलं आहे? टूक ओव्हर केलेलं आहे, म्हणजे पूर्ण मालकी घेतलेली आहे टाटा ग्रुपने एअर इंडियाची. सो ही न्यूज कशाबद्दल होती आपली? ही आणि कव्हर झालेली आहे. सो ही मर्जरची न्यूज होती आणि मर्ज झालेला आहे एअर इंडिया आणि विस्तारा. आणि याच्या एअर इंडिया आणि विस्ताराच्या मर्जरला कोणी अप्रुव्हल दिलेलं आहे? नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांनी. तो नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे दिलीप बोस लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड. तर दिलीप बोस लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड हे कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे? तर कोणाला करण्यात आलेले आहे बघूया. द ऑल इंडिया टेनिस असोसिएशन, AITA चा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया टेनिस असोसिएशन, यांनी अनाउन्स केलेला आहे दिलीप बोस अवॉर्ड फॉर लाईफटाईम आणि अचीवमेंट. आणि कोणाला अनाउन्स केलेला आहे? कोणाला प्रदान करण्याकरता अनाउन्स केलेला आहे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड? कोचला. तर कोण आहेत ते कोच? नरसिंग. नरसिंग हे कोच आहे आणि त्यांना दिलीप बोस अवॉर्ड फॉर लाईफटाईम अचीवमेंट हा प्रदान करण्यात येणार आहे आणि याचं अनाउन्समेंट केलेलं आहे AITA ने. अवॉर्ड मध्ये आता त्यांना अवॉर्ड मिळणार आहे आणि सोबत कॅश प्राइज किती मिळणार आहे? अवॉर्ड सोबत ₹50,000 एक कॅश प्राइज त्यांना मिळणार आहे, जे कुठे प्रेझेंट करण्यात येणार आहे? 11th नॅशनल कोचेस वर्कशॉप. ओके, तर 11th नॅशनल कोचेस वर्कशॉप होणार आहे PYC हिंदू जिमखाना पुणे इथे. तर तिथे PYC हिंदू जिमखाना पुणे इथे आयोजित करण्यात आलेला आहे 11th नॅशनल कोचेस वर्कशॉप. तर तिथे हा जो अवॉर्ड आहे हा प्रेझेंट करण्यात येणार आहे कोच नरसिंग यांना. त्याच्यासोबतच अवॉर्ड सोबतच त्यांना 50,000चा हा कॅश प्राइज सुद्धा मिळणार आहे. द सेक्रेटरी जनरल ऑफ AITA अनिल धुपर यांनी अनाउन्स केलेला आहे एक न्यू लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड वुमेन्स कोच करता. तर हा तर झाला मेन कोचला मिळालेला आहे नरसिंग यांना. आणि जी सेक्रेटरी जनरल आहे AITA चे, तर त्यांनी एक नवीन अचीवमेंट अवॉर्ड जो आहे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड याचा अनाउन्समेंट केलेला आहे, तो देण्यात येणार आहे, तो प्रदान करण्यात येणार आहे वुमेन कोचेस यांना. तर फर्स्ट अवॉर्ड जो मिळणार आहे वुमेन्स कॅटेगरी मध्ये तो मिळणार आहे 69 इयर्स ओल्ड रोहिणी लोखंडे. 69 इयर्स ओल्ड आहे रोहिणी लोखंडे यांना फर्स्ट जो अवॉर्ड आहे तो प्रदान करण्यात येणार आहे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड. तर ते किरण बेदी, निरुपमा मनकर, सुसैन दास आणि उदय कुमार. तर जे नॅशनल टीम आहे यांच्यासोबतच त्या काय आहे एक मेंबर आहे नॅशनल टीमच्या रोहिणी लोखंडे. रोहिणी काय होतं? पहिले फर्स्ट वुमेन टेनिस कोच टू क्वालिफाय फॉर द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट. तर रोहिणी या फर्स्ट वुमन होत्या ज्यांनी काय क्वालिफाय केलेलं होतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट. ओके, फर्स्ट वुमेन टेनिस कोच होत्या. ओके, टेनिस कोच आहेत त्या आणि त्यांनी क्वालिफाय केलेलं आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टला. त्यांनी 1000 ऑफ प्लेयर्सला डिफरंट एजेसच्या म्हणजे वेगळ्या एज कॅटेगरी मधल्या
डिफरंट थाउजंड ऑफ प्लेयरला त्यांनी कोच केलेला आहे. सोबतच त्यांनी कोचेसना क्वालिफाय करण्याकरता पण बरेचसे कोचेस आहेत ज्यांना कोचिंग साठी क्वालिफाय करावं लागतं, तर त्यांच्यासाठी पण त्यांनी बऱ्याचशांना हेल्प केलेली आहे. तर आता नर्सिंग बद्दल बघून घेऊया. 65 इयर ओल्ड नर्सिंग यांनी सर्व केलेला आहे ऍज अ कोच आणि एज्युकेटर फॉर सेव्हरल इयर्स. त्यांनी ऍज अ कोच म्हणून आणि एज्युकेटर म्हणून सर्व्हिस दिलेली आहे. सोबतच विल बी द 11th रेसिपियंट ऑफ दिलीप बोस अवॉर्ड. तर जे नर्सिंग आहे ते 11th रेसिपियंट राहणार आहे. म्हणजे जो दिलीप बोस अवॉर्ड आहे, लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड, हा आधी पण प्रदान करण्यात आलेला आहे 10 जणांना. सो जे नर्सिंग आहे आता ते 11th रेसिपियंट राहणार आहेत. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण न्यूज. ओके, तर तुम्हाला माहितीच असेल की आता नेक्स्ट जे प्राईम मिनिस्टर आहे ते आपले नरेंद्र मोदीजींच होणार आहे आणि त्यांचं 3rd टर्म आहे. आधी पण ते दोन इयर मध्ये झालेले आहे. तर यावर्षी पण आता ते ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून इलेक्ट झालेले आहे. ओके, तर नरेंद्र मोदी, ओके, तर यांना भारतीय जनता पार्टी लीड नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. तर नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पार्टी जी लीड करते नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स, तर तिथले लोकसभा जे MP आहे तर त्यांनी इलेक्ट केलेला आहे लीडर ऑफ लोअर हाऊस ऑफ पार्लमेंट. ओके, तर नरेंद्र मोदी यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे लीडर ऑफ द लोअर हाऊस ऑफ पार्लमेंट. आणि कोणी केलेलं आहे? जे लोकसभाचे MPs आहे त्यांनी इलेक्ट केलेला आहे. ओके, तर यामुळे काय होणार आहे? सो एक वे बनलेला आहे त्यांचा की ते प्राईम मिनिस्टर बनणार आहे इंडियाचे आणि त्यांचा एक पाथ मोकळा झालेला आहे की 3rd टर्म मध्ये आता ते शपथ घेणार आहे, ओथ घेणार आहे. आणि ते शपथ कधी घेणार आहे? ते उद्याला म्हणजे 9 तारखेला शपथ घेणार आहे सायंकाळी 7 वाजता. ओके, सो जे लीडर असतात, लीडर ऑफ लोकसभा, जे लीडर असतात लोकसभेचे, ते काय करतात? ते युजली ते प्राईम मिनिस्टरच बनतात. ओके, तर मोदी विल बी स्वॉर्न इन ॲज द प्राईम मिनिस्टर सून. तर मोदी हे मोदींजी हे शपथ घेणार आहे प्राईम मिनिस्टर म्हणून. मोदी वॉज जॉईन बाय हिज की अलायन्स तेलुगु देशम पार्टी चीफ एन चंद्रबाबू नायडू अँड जनता दल युनाइटेड लीडर अँड बिहार चीफ मिनिस्टर नितीश कुमार. ओके, तर जे मोदींजींचे प्रमुख सहयोगी आहे ते आहे तेलुगु देशम पार्टीचे चीफ एन चंद्रबाबू नायडू आणि जनता दल युनाइटेड लीडर, सोबतच बिहारचे चीफ मिनिस्टर नितीश कुमार. तर हे त्यांचे सहयोगी आहे. हे यांनी त्यांना जॉईन केलेलं आहे. ओके, सहयोगी आहे त्यांचे. तर तेलुगु देशम पार्टी आणि जनता दल युनाइटेड यांनी एक जे युनियन कॅबिनेट आहे, ओके, युनियन कॅबिनेट मध्ये त्यांनी त्यांचे काही की पोर्टफोलिओ त्यांनी मागितलेले आहेत. ओके, सो त्यांना आता जे युनियन कॅबिनेट होणार आहे त्यामध्ये त्यांना काही इम्पॉर्टंट जे मिनिस्ट्री असतात ते मिनिस्ट्रीज त्यांना पाहिजे आहे, की पोर्टफोलिओ त्यांना पाहिजे आहेत. सो ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती की नरेंद्र मोदी यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ लीडर ऑफ NDA पार्लमेंटरी पार्टी. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे रामासार साइट्स बद्दल. तर किती रामासार साइट्स मध्ये आता इंडिया मधले किती बर्ड सँच्युरीज किंवा ऍड झालेले आहेत ते बघून घेऊया आपण. इंडिया हॅज ऍडेड 2 बर्ड सँच्युरीज फ्रॉम बिहार, नागी अँड नक्की. तर 2 बर्ड सँच्युरीज आहे बिहारचे, नागी आणि नक्की. ओके, तर हे रामासार साइट लिस्ट मध्ये आता ऍड झालेले आहेत, ऍड करण्यात आलेले आहे, इंडियाने ऍड केलेले आहे. आणि आता टोटल टॅली जो झालेला आहे रामासार साइट्सचा, त्यामध्ये लिस्ट मध्ये आता 82, ओके, 82 रामासार साइट्स इंडियाचे ऍड झालेले आहे रामासार साइटच्या लिस्ट मध्ये. सो द न्यूएस्ट वेटलँड ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स
बोथ मॅनमेड रिझर्वॉयर आहे आणि ते कुठे सिच्युएटेड आहे? इन द झाझा फॉरेस्ट रेंज ऑफ जमोई डिस्ट्रिक्ट इन बिहार. तर बिहारचे जे जमोई डिस्ट्रिक्ट आहे तिथल्या झाझाई फॉरेस्ट रेंज इथे ते सिच्युएटेड आहे. वेअर ऍडेड टू रामासार साइट. आणि जे रामासार साइट मध्ये ऍड केलेलं आहे तर ते कधी केलेलं आहे? जून 5 ला केलेलं आहे आणि 5 जूनला काय होतं? हे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे होतं, तर त्याचा पार्ट म्हणून हे ऍड करण्यात आलेलं आहे. ओके. सो नक्टी बर्ड सँच्युरी वॉज डेव्हलप प्रायमरीली नक्टी बर्ड सँच्युरी जी आहे ते प्रायमरीली डेव्हलप करण्यात आलेली होती. कशा करता? इरिगेशन करता, थ्रू कन्स्ट्रक्शन ऑफ नक्टी डॅम. ओके. पण नंतर 1984 मध्ये त्याला डेझिग्नेट करण्यात आलं ऍज अ बर्ड सँच्युरी म्हणून. So Nagi Bird Sanctuary was created following the construction of a dam on the Nagi River. Okay, Nagi Bird Sanctuary याला क्रिएट करण्यात आलेलं होतं फॉलोइंग द कन्स्ट्रक्शन ऑफ अ डॅम ऑफ नागी रिव्हर म्हणून. आणि इट वॉज रेकॉग्नाइज लोकली ॲज बर्ड सँच्युरी 1984. तर 1984 मध्ये त्याला रेकॉग्नाइज करण्यात आलं बर्ड सँच्युरी म्हणून आणि इंटरनॅशनली ॲज अन इम्पॉर्टंट बर्ड अँड बायोडायव्हर्सिटी एरिया म्हणून बाय बर्ड लाईफ इंटरनॅशनल. तर बाय बर्ड लाईफ इंटरनॅशनलनी काय केलेलं आहे? त्याला इंटरनॅशनली ॲज अन इम्पॉर्टंट बर्ड अँड बायोडायव्हर्सिटी एरिया म्हणून त्याला रेकॉग्नाइज केलेलं आहे. तर हे जे दोन साइट्स ऍड झालेले आहे, नागी आणि नक्ती बर्ड सँच्युरी जे ऍड झालेले आहे रामासार साइट मध्ये, तर त्यांनी काय केलेलं आहे? चायना सोबत इक्वली आता रामासार साइटचं इक्वल झालेलं आहे. रामासार साइट तो जसे चायनाचे सेम झालेले आहे. ओके. तर बोथ कंट्रीजचे किती झालेले आहे? 82 रेकॉग्नाइज वॉटरलॉग इकोसिस्टीम इन द कंट्री. तर चायनाचे पण 82 ऍड झालेले आहे आणि सोबतच इंडियाचे हे दोन मिळून 82 ऍड झालेले आहे रामासार साइट्स मध्ये. युकेचे किती आहे? 175 आहे आणि हायेस्ट नंबर आहे तर युके मधले 175 आणि हायेस्ट नंबर ऑफ साइट्स असे ऍड आहे. त्याच्यानंतर येते मेक्सिको विथ 144 साइट्स. तर फर्स्ट युके आहे विथ 175 साइट्स, मेक्सिको आहे नंतर नेक्स्ट 144 साइट्स आणि नंतर आहे इंडिया आणि चायना विथ 82 रामासार साइट्स. सो ही न्यूज कशाबद्दल होती आपली? बिहारचं जे नागी आणि नक्ती बर्ड सँच्युरीज आहे त्यांना ऍड करण्यात आलेलं आहे रामासार लिस्ट म्हणून. आणि इंडियाचे वेटलँडची जे राईज झालेली आहे ती किती झालेली आहे? म्हणजे टोटली टॅली केलेलं आहे ते 82 रामासार साइट्स असे रामासार साइट लिस्ट मध्ये ऍड झालेले आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके. नेक्स्ट न्यूज आहे नीरव प्रसाद यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ न्यू चीफ सेक्रेटरी म्हणून आंध्र प्रदेशचं. तर नीरव कुमार प्रसाद यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ न्यू चीफ सेक्रेटरी म्हणून आंध्र प्रदेशचं. आणि कोणाच्या जागेवर करण्यात आलेलं आहे अपॉइंट? के.एस. जवाहर रेड्डीच्या जागेवर. के.एस. जवाहर रेड्डीच्या जागेवर का करण्यात आलेलं आहे? तर के.एस. जवाहर रेड्डी जे आहे ते त्यांच्या पर्सनल ग्राउंडवर काही लिव्ह वर गेलेले आहे त्यामुळे यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. सो प्रसाद हे सर्व करत होते ऍज अ म्हणजे प्रसाद जे आहे नीरव कुमार प्रसाद हे आधी कुठे वर्क करत होते? सर्व्हिस देत होते ऍज अ स्पेशल चीफ सेक्रेटरी एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथे ते आधी वर्क करत होते आणि सर्व्हिस देत होते. ओके. त्यांनी तिथे वर्क केलेलं आहे. तर गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे? जे जवाहर रेड्डी आहे आधी जे काय होते न्यू चीफ सेक्रेटरी होते त्यांची बदली तर केलेली आहे पण त्यांना काही कोणती पण पोझिशन जी आहे ते पोस्ट दिलेली नाही आहे, कोणती पण पोस्टिंग त्यांना दिलेली नाही आहे. चंद्रबाबू नायडू जे आहे जे शपथ घेणार आहे ऍज अ चीफ मिनिस्टर म्हणून. ओके. तर चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे चीफ मिनिस्टर म्हणून आता शपथ घेणार आहे. तर त्यांना एक न्यू चीफ सेक्रेटरी अपॉइंट करायचा होता इमिजिएटली म्हणून त्यांनी जवाहर रेड्डीच्या जागेवर आता नीरव कुमार प्रसाद यांना अपॉइंट केलेला आहे. सो आंध्र प्रदेश बद्दल बघून घेऊया. कॅपिटल आहे अमरावती, गव्हर्नर आहे एस अब्दुल नझीर, बर्ड आहे तिथला जो स्टेट बर्ड आहे तो आहे रोज रिंग पॅराकेट. फॉर्मेशन कधी झालं? 1 नोव्हेंबर 1956 ला
आंध्र प्रदेशचं फॉर्मेशन झालंय आणि तिथे टोटल 26 डिस्ट्रिक्ट आहे. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे वल्लैया सुभा ऑफ TII नेम. तर जे EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर आहे 2024 तर कोणाला मिळालेला आहे? वल्लैया सुभा यांना. तर बघूया आपण. एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन ऑफ ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया. तर ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडियाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन आणि चेअरमॅन ऑफ चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड. तर ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडियाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमॅन आणि चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेडचे चेअरमॅन कोण आहेत? ते वल्लैया सुभा यांना EY वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालेला आहे. ओके, तर सुभा जे आहे सुभाई हे 4th इंडियन आहे ज्यांनी रिसीव्ह केलेला आहे हा अवॉर्ड. हा कोणता अवॉर्ड? कोवेटेड अवॉर्ड. तर कोवेटेड म्हणजे काय होते? कोवेटेड अवॉर्ड म्हणजे होते प्रतिष्ठित अवॉर्ड. ओके, सुभया हे 4th इंडियन आहे ज्यांनी हा प्रतिष्ठित अवॉर्ड जो आहे तो रिसीव्ह केलेला आहे. याच्या आधी कोणाला मिळालेला आहे? N नारायण मूर्ती, उदय कोटक आणि किरण मजुमदार शॉ. तर N नारायण मूर्ती, उदय कोटक आणि किरण मजुमदार शॉ हे आधीचे रिसिपियंट आहे ज्यांना प्रतिष्ठित अवॉर्ड मिळालेला आहे. आणि आता सुभैया जे आहे ते 4th आहे जे हे ज्यांनी हा रिसीव्ह केलेला आहे अवॉर्ड. अँड विथ दिस अवॉर्ड इंडिया हॅज बिकम द ओनली कंट्री. इंडिया ही एकमेव कंट्री या अवॉर्ड मुळे इंडिया काय बनलेली आहे? एकमेव कंट्री बनलेली आहे EY रिजन मध्ये ज्यांनी ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप अवॉर्ड हा 4 टाइम्स जो आहे तो मिळवलेला आहे. ओके, he was earlier awarded the EY Entrepreneur of the Year for India in 2023. तर 2023 मध्ये हा अवॉर्ड जो आहे हा 2024 मध्ये त्यांना मिळालेला आहे जो आहे EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर. पण या आधी त्यांना 2023 मध्ये पण एक अवॉर्ड मिळालेला आहे. तो कशासाठी मिळालेला आहे? EY एंटरप्रेन्योर ऑफ द इयर फॉर इंडिया करता. ओके, सो दिस इयर अवॉर्ड वॉज गिवन बेस्ड ऑन 4 क्रायटेरिया. तर या वर्षीचा जो अवॉर्ड आहे तो 4 क्रायटेरिया मधून देण्यात आलेला आहे. तर ते कोणते 4 क्रायटेरिया आहे ज्याच्यावर बेस आहे हा अवॉर्ड? सो एंटरप्रेन्योर स्पिरिट, पर्पज, ग्रोथ आणि इम्पॅक्ट. तर हे 4 क्रायटेरिया वर बेस्ड हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे या वर्षी. आता EY यामध्ये EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर आहे. तर EY चा फुल फॉर्म काय आहे? अर्न्स्ट अँड यंग. ओके, अर्न्स्ट अँड यंग हा EY चा फुल फॉर्म आहे. तर त्याचे CEO आहे कार्मिन डी सिबिओ. सबसिडरीज आहे त्याच्या अर्न्स्ट अँड यंग प्रायव्हेट लिमिटेड, EY पार्थेनॉन. ओके, हेडक्वार्टर आहे UKच्या लंडन मध्ये आणि फाउंड कधी झालेला आहे? 1989 मध्ये. सो या वर्षीचा जो अवॉर्ड आहे EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर अवॉर्ड हा कोणाला मिळालेला आहे? वल्लैया सुभा यांना. सो क्वेश्चन्स बघून घेऊया. फर्स्ट बघूया डेज. तर आज 8 जूनला कोणता डे असतो? वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे असतो आणि त्याची जी थीम आहे ती आहे ब्रेन हेल्थ अँड प्रिव्हेन्शन. सोबतच वर्ल्ड ओशन डे पण सेलिब्रेट करण्यात येतो. त्याची यावर्षी थीम आहे अवेकन न्यू डे आणि नॅशनल बेस्ट फ्रेंड डे सुद्धा असतो. क्वेश्चन, नेम द इंडियन शूटर. इंडियन शूटर कोण आहेत? त्याचं नाव काय आहे ज्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे इन मेन्स 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट मध्ये, जे कुठे झालेलं आहे? ISSF वर्ल्ड कप 2024 मध्ये त्यांनी मेन्स 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. ते आहे सरबजोत सिंग. नेक्स्ट, NCLT यांनी अप्रुव्हल दिलेलं आहे मर्जरचं. तर विच एअरलाइन पेविंग द वे फॉर क्रिएशन ऑफ वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट एअरलाइन ग्रुप. ओके, तर कोणते 2 एअरलाइन्स आहेत ज्या मर्ज होत आहे त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे NCLT ने? तर एअर इंडिया आणि विस्तारा. ओके, एअर इंडिया आणि विस्तारा हे मर्ज होणार आहे. नेक्स्ट, द ऑल इंडिया टेनिस असोसिएशन म्हणजे AITA यांनी अनाउन्स केलेलं आहे दिलीप बोस अवॉर्ड फॉर लाईफ टाइम अचीवमेंट 2.
कोणाकोणाला अवॉर्ड देण्यासाठी प्रेझेंट करण्यासाठी अनाउन्समेंट केलेली आहे. तर नरसिंग आणि रोहिणी लोखंडे यांना दिलीप बोस अवॉर्ड फॉर लाईफ टाइम अचीवमेंट हा प्रदान करण्यात येणार आहे आणि त्याची अनाउन्समेंट केलेली आहे ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने. नेक्स्ट, नरेंद्र मोदी इलेक्टेड ॲज लीडर ऑफ एनडीए पार्लमेंटरी पार्टी. तर नरेंद्र मोदीजी यांना इलेक्ट करण्यात आलेलं आहे लीडर ऑफ एनडीए पार्लमेंटरी पार्टीचं, पेविंग द वे फॉर हिम टू टेक ओथ ॲज प्राईम मिनिस्टर. ओके, फॉर अ थर्ड टर्म. तर यामुळे सांगणार आहे थर्ड टर्म मध्ये आता ते शपथ घेणार आहे ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून. इन कॉन्टेक्स्ट टू सेम व्हॉट डज एनडीए स्टँड फॉर. तर एनडीएचं फुल फॉर्म काय? एनडीएचं फुल फॉर्म आहे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स. नेक्स्ट, विच टू बर्ड सँच्युरीज, कोणत्या 2 बर्ड सँच्युरीज आहे रिसेंटली त्यांना इंडियाच्या रामासर साईट लिस्ट मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे चायना आणि इंडियाचे जे आहे रामासर साईट्स हे इक्वल झालेले आहे. सो बिहार मधलं नागी अँड नक्की बर्ड सँच्युरीज हे ऍड करण्यात आलेले आहे रामासर साइट्स मध्ये. नेक्स्ट, who has been appointed as the new chief secretary of Andhra Pradesh in place of K.S. Jawahar Reddy. तर K.S. Jawahar रेड्डीच्या जागेवर आता आंध्र प्रदेशचे चीफ सेक्रेटरी म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे? नीरब प्रसाद यांना. सो या वर्षी हु हॅज बीन नेम्ड द EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024. तर EY वर्ल्ड एंटरप्रेन्योर ऑफ द इयर 2024 कोणाला यावर्षी प्रदान करण्यात आलेला आहे? तर वेल्लैया सुभई यांना प्रेझेंट करण्यात आलेला आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन करता तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला आजच्या न्यूजचे PDF हवे असेल तर त्याची पण लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.